तर आज मी घेऊन आलेली आहे लहान मुलांना आवडणारा हा नाश्त्याचा प्रकार। हा माझ्या घरात माझ्या मुलांना भरपूर आवडतो, तर तोच आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओला स्किप नका करू। तर एक कढई आपण गरम करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये मी फक्त 1 चमचा तेल टाकणार आहे। बघा, जास्त तेल वापरलेलं नाही आहे, थोडंसंच वापरलेलं आहे। आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे। जिरं छान फुलल्यानंतर आपल्याला हिरवी मिरची, मी 2 मिरच्या अशा बारीक कापून घेतलेल्या, त्या मिरच्या पण आपण या तेलामध्ये फ्राय करून घेतल्या। आता त्याच्यामध्ये आपण पांढरे तीळ टाकणार आहे। फोडणीमध्ये पांढरे तीळ छान लागतात आणि थोडंसं चिली फ्लेक्स। आणि आता ती फोडणी झाल्यानंतर आपण हे 4 ते 5 असे पालकाचे पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। ही आता बारीक चिरून घ्यायची। ह्याच्यामध्ये पालक वापरायचं, तुम्हाला जी कोणती भाजी आवडत असेल ती तुम्ही भाजी वापरू शकता। म्हणजे तुमची मुलं कोणती भाजी खात नाही ती तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता। तर आता पालक छान बारीक चिरून झाल्यानंतर आपण पालक पण या तेलामध्ये फोडणीमध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे। तर आता पालक बघा मस्त असा परतवून झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण एक असा ग्लास भर पाणी टाकणार आहे। तर आपण पूर्ण एक अख्खा मोठा ग्लास आपण पाणी टाकून घेतलेला आहे। आता पाण्याला चांगली उकळी काढायची। पाण्याला उकळी आल्यानंतर मी हा बारीक रवा घेतलेला आहे। या रव्यामध्ये आपण छान असं मिक्स करून घेऊया, म्हणजे बटाटा पण चांगला वाफवला जाईल या रव्यामध्ये। तर आता रवा टाकून घेतल्यानंतर आपण मस्त पाण्यामध्ये पूर्ण रवा असा मिक्स करून घेऊया। आणि अजिबात गुठळी होता कामा नये, त्याच्याकरता आपल्याला सतत असं ढवळून घेऊया। म्हणजे रवा आहे ना तो पूर्णपणे आपलं हे पाणी आहे ना ते शोषून घेतं आणि शिजायलाही मदत होते रव्याला। तर रवा शिजायला काही वेळ नाही लागत, अगदी 2 ते 3 मिनिटात ह्याने बघा पाणी शोषून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हा एक कच्चा बटाटा घेतलेला आहे, हा किसून घेतलेला आहे आणि 2 ते 3 पाण्यामध्ये मस्त धुवून घेतलेला आहे, म्हणजे बटाट्यातला स्टार्च सगळा निघून जातो। आता या आपण रव्यामध्ये मस्त असा मिक्स करून घेऊया। आणि किसलेला बटाटा असल्यामुळे ह्याला शिजायलाही अजिबात वेळ नाही लागत। या रव्याच्या उष्णतेने हा बटाटा पण चांगला शिजेल। तर मस्त असं दोन्ही पदार्थ आपण छान असे मिक्स करून घेऊया एकजीव असं, अजिबात गुठळी वगैरे होता कामा नये, मस्त मिक्स करून घ्यायचं। कढईला पण कुठेच लागलेलं नाही आहे, सतत ढवळत राहिल्यामुळे चिकटलेलं नाही आहे बघा मिश्रण। आता रवा आणि बटाट्याचा मस्त असा गोळा बनलेला आहे बघा। आता हा आपल्याला काढून घ्यायचा आहे, एका डिशमध्ये आपण काढून घेऊया। तर बघा मस्त असा गोळा बनलेला आहे। तर एका डिशमध्ये मी काढून घेते आणि मस्त असं थंड करून घ्यायचं, म्हणजे थोडीशी ह्याची जी वाफ आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे। थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे, चमच्याने थोडंसं असं वाफ काढून घेऊया, मिक्स करून घेऊया आपण। मस्त आपण हे वाफ काढून घेतलेले आहे। आता हातानेच थोडंसं आपण ह्याला मळून घेऊया, छान असं एकजीव होईल आणि बटाटा पण आणि रवा मस्त असा मिक्स होईल। तर चांगला हाताने असं पण मी मळून घेते। मस्त असं मळून घेतलेले आहे आपण, छान असा गोळा तयार झालेला आहे ह्याचा। आता ह्याचे आपण छोटे छोटे असे बॉल्स बनवून घेणार आहोत। लिंबूच्या आकाराचे छोटे छोटे असे बॉल करून घेऊया मस्त असे। तर मी 2-3 तुम्हाला दाखवते कशा प्रकारे बनवायचे। या पद्धतीने असे हे बॉल बनवून घेऊया आपण। आपल्याला ह्याला स्टीम करायचे आहेत या भांड्यामध्ये, तर त्याला तेल लावून घेतलेलं आहे। तर आता मी हे सगळे बॉल बनवून घेते। तर बघा आता सगळे बॉल तयार झालेले आहेत। आपण या स्टीम करण्यासाठी या डिशमध्ये काढून घेऊया। तर एका इडलीचं भांड्यामध्ये आपण गरम पाणी करायला आधीच ठेवून द्यायचं आणि हे बॉल बनवायला घ्यायचे, म्हणजे तोपर्यंत पाणी पण चांगलं उकळतं। आणि आता हे सगळे बॉल आपण या स्टीमरच्या डिशमध्ये काढून घेतले आहेत। आता आपल्याला थोड्या 5 मिनिटासाठी हे स्टीम करून घेऊया। बघा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि आता आपण हे ताट आहे ते या भांड्याच्या आतमध्ये ठेवून देऊया, म्हणजे चांगले बॉल हे स्टीम होतील। 5 मिनिटांनी मग आपण बघूया।
तर आता बघा 5 मिनटं झालेले आहेत. बॉल चांगले आता शिजलेले आहेत मस्त. आता ह्याला काढून आपण तर आता आपण हे काढून थंड करून घ्यायचे आहेत. गरम गरम नाही बनवायचे. आता हे थोड्या वेळ 5 मिनिटासाठी आपण हे थंड करून घेऊया. तर बघा मस्त असे हे जे आपण रवा आणि बटाट्याचे बॉल बनवलेले ते छान असे थंड झालेले आहेत. आता ह्याला आपल्याला एक फोडणी द्यायची आहे. तर एका पॅनमध्ये आपण बघा थोडंसं अर्धा चमचाच मी तेल घेतलेलं आहे. आता गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तिळाची फोडणी द्यायची आहे. तर हे पांढरे तीळ वापरणार आहे मी फोडणीसाठी. तीळ चांगले तडतडल्यानंतर भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकणार आहे. आणि ह्याच वेळेला जर तुम्हाला लाल तिखट वापरायचं असेल तर फोडणीमध्ये तुम्ही लाल तिखट वापरू शकता, म्हणजे बॉलला पण चांगला रंग येईल. पण ह्याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स आणि हिरवी मिरची वापरल्यामुळे मी लाल तिखट नाही वापरले. तर आता हे बॉल्स आपण हे फोडणीमध्ये टाकून चांगले असे टॉस करून घेऊया. ह्याला जास्त चमच्याने असे हलवू नका, म्हणजे असे टॉसच करा, म्हणजे छान अशी फोडणी लागेल आणि खायला पण अप्रतिम लागतील. तर ह्या पद्धतीने बघा असे टॉस करून घेऊया. आणि ना कोथिंबीर आणि आपण तीळ वापरल्यामुळे ना या फोडणीमध्ये खूप छान असे कुरकुरीतपणा येतो. तीळ पण कुरकुरीत होतात आणि कोथिंबीरही मस्त लागते या फोडणीमध्ये. आता मी थोडंसं वरतून असं काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे, म्हणजे रंगासाठी दिसायलाही चांगलं दिसेल आणि खायला पण चांगलं लागेल. तर बघा मस्त असे आपण मस्त मिक्स करून घेऊया सगळ्या फोडणीमध्ये या पद्धतीने. आता आपले मस्त बॉल असे तयार झालेले आहेत हे रव्याचे, आणि अजिबात तेलकट नाही आहेत. आपण स्टीम करून घेतल्यामुळे कुठेही तेलकट वगैरे नाही आहेत. तर छान असा हेल्दी पदार्थ आपण तयार करून घेतलेला आहे मुलांसाठी, आणि माझ्या मुलांना तर खूपच आवडतात. आता आपण एका डिशमध्ये हे काढून घेऊया बॉल. मस्त असे रवा आणि बटाट्याचे हे क्रिस्पी असे बॉल तयार झालेले आहेत. ब्रेकफास्टचा एकदम हेल्दी पदार्थ तुम्ही लहान मुलांना नक्की देऊ शकता टिफिनमध्ये वगैरे. तर आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि मस्त तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर, टोमॅटो सॉसबरोबर किंवा शेजवान चटणीबरोबर खायला देऊ शकता. तर या पद्धतीने बघा मस्त असे गरगरीत गोल बॉल बनलेले आहेत. हे शेजवान चटणीबरोबर आपण खाऊ शकतो. छान झालेले आहेत. तर आता आपण तोडून दाखवूया. बघा मस्त झालेले आहेत बघा, आतून अगदी शिजलेले आहेत छान. आता एका नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.